शेतकऱ्यांच्या विविध मागण्या करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, त्याचबरोबर भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली जवळा बाजार इथं राज्य महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, पीक कर्ज माफ करावं, शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना सोलार तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत यासह विविध मागण्या यावेळी रास्ता रोको दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आल्या। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी शेतकऱ्यांना साथ देत सरकारकडे विविध मागण्या करत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा देखील यावेळी समाचार घेतला। मागच्या 2 दिवसाखाली भाजपाचे माजी मंत्री तथा नेते आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी जे काही वक्तव्य केलंय त्यामध्ये या वक्तव्यानं पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी पेटला पाहिजे आणि रस्त्यावर उतरला पाहिजे याची सुरुवात आपण जवळा बाजारामधून केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये लोणीकरच्या विरोधात सुरू असलेलं हे रास्ता रोको आंदोलन हे आपल्या जवळा बाजाराचं प्रथम आंदोलन आहे। काल पाहिलं आपण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य करून जी गुरमी त्यांची विधानसभेत होती ती आपण पाहिली आणि ज्या पद्धतीने भाजपवाले त्यांना पाठीशी घालत होते याचा अर्थ ही भूमिका केवळ लोणीकरचीच नाही तर संपूर्ण या सरकारची भूमिका आहे असं हे काल विधानसभेमध्ये लक्षात आलं। म्हणून त्याचा कुठेतरी आपण निषेध केला पाहिजे। काय म्हणले लोणीकर की गुरमी कुठून आले एवढी त्यांच्यामध्ये आपण पाहिलं। काल आपला परवा 4 दिवसाखाली एक ट्रॅक्टर मोर्चा होता जवळा बाजारला, औंढ्याला ट्रॅक्टर मोर्चा झाला। या ट्रॅक्टर मोर्चामध्ये आपण महसूल प्रशासनाच्या विरोधात काही गोष्टी आपण तिथं उघड केल्या, कारण म्हणजे आपण काही चुकीचं बोललो नाही, परंतु आपण तिथं काही प्रक्षोभक वक्तव्य केलं म्हणून माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला। एक ज्या खऱ्या गोष्टी आपण मांडल्या, आपण तिथं काही खोटं बोललो नाही। समोर शेतकरी बसलेत, कोण्या शेतकऱ्यांना सांगावं कोणाचा फेरफार मोफत झाला म्हणून, कोणी सांगावं माझे बोर लावायला कोणी तलाट्याने पैसे घेतले नाही म्हणून, कुठला फेर करण्यासाठी बगर पैशाचा एखादा फेरफार झालाय असं कुठल्याही शेतकऱ्यांना सांगावं। या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत का? आपण पाहिलं इथं पंढरी आयर आहे, संजू आयर आमचा, त्या माणसाला तिथल्या एका कर्मचाऱ्याने आरवाच्या भाषेत बोलला होता। आम्ही हे मुद्दे तहसीलदार समोर मांडायचे नाही का? आम्ही हे मुद्दे त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला। म्हणजे त्यांची थोडी एकी आहे तर आपलं ते काय करू शकतात, परंतु अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान ज्या मंत्र्यांनी केला त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी कुठेतरी एकवटलं पाहिजे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख नवनाथ कुरे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शेतकरी वर्गाच्या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं।